गुड मॉर्निंग सगळ्यांना। चला तर आज नाश्त्याला आपण बनवूया कांदे भजी। त्यासाठी मी घेतला आहे बेसन पीठ। आपल्या कुटुंबातील मेंबर प्रमाणे आपण घेऊ शकतो। 2 मीडियम साइजचे कांदे घेतले आहेत, ते कट केलेले आहे। अद्रक, लसूण आणि जिरे ठेचून घेतले आहे। हिरवी मिरची बारीक कट करून पण घेऊ शकता, पण मी कुटून घेतली आहे। कढीपत्ता आणि कोथिंबीरचा भरपूर वापर करूया आपण। सगळ्यात आधी आपण यात टाकूया अर्धा चम्मच हळद। हळद कमीच टाकायची। 1 चम्मच मिरची पावडर। नंतर आपण यात टाकूया हिंग, भजे पचायला हलके होता। हे बघा, थोडा हिंग टाकूया। नंतर यात टाकूया बेकिंग सोडा, भजे अजून पचायला हलके होण्यासाठी आपण त्यात टाकूया ओवा, क्रश करून घेऊया थोडा। नंतर यात टाकूया आपण कट केलेले कांदे, लसूण, अद्रक, जिरेची पेस्ट, हिरवी मिरची कुटून घेतली आहे ती, कढीपत्ता, नंतर यात टाकूया आपण कोथिंबीर। भरपूर अशी कोथिंबीर घेतली आहे। नंतर यात टाकूया आपण चवीप्रमाणे मीठ। आणि छान मिक्स करून घेऊया। तर यात टाकूया पाणी। आता छान मिक्स करून घेऊया। भज्याची चव अजून जास्त वाढण्यासाठी आपण यात थोडीशी कसुरी मेथी क्रश करून घेऊया। जास्त पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही, अशा प्रकारे आपण हे मिश्रण तयार करूया। हे बघा, अशा प्रकारे। आणि छान आता 10 ते 15 मिनिटं आपण याला छान झाकून ठेवूया। 10-15 मिनिटं आपण याला झाकून ठेवूया। चला, तेल आपलं छान गरम झालं आहे। छान फुगलं आहे आपलं पीठ।
चला आता छोटे छोटे आपण भजे काढूया. झाले आपले ह्या तयार. काढूया. अशा प्रकारे आपण सर्व भजे करून घेऊया. पुन्हा एकदा करून दाखवते. चला अशा सर्व भजे करून घेऊया. बघा आपले कुरकुरीत भजे झाले तयार. हे बघा किती सॉफ्ट आणि छान झाले आहेत. चला तर आता आपण जेवण करायला बसूया. कढी बनवली आहे. कढीची रेसिपी तुम्हाला मागे शेअर केलीच आहे मी, तुम्ही बघू शकता. कसा वाटला तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. थँक्यू.